जेव्हा तुम्ही एक नाव ऐकता आणि लगेच फ्युचर सुपरस्टार असं वाटायला लागतं, ते सहसा अनेक वर्षांनंतर येतं. कन्सिस्टन्सी नंतर, रिपीटेड अचीवमेंट्स नंतर आणि बराच काळ टॉप लेवलवर टिकून राहिल्यानंतर. पण विचार करा, जर ते नाव फक्त 17 वर्षाच्या खेळाडूचं असेल तर, जी फक्त तिच्या स्पोर्ट्ससाठी नाही तर इंडियन स्पोर्ट्ससाठी सुद्धा सगळ्या एक्सपेक्टेशन्स बदलून टाकते. ही आहे अनाहत सिंगची गोष्ट. एक टीनेज स्क्वॉश सेन्सेशन जी आज ग्लोबल स्टेजवर हिस्ट्री रिराईट करत आहे. आणि तिच्या प्राइमला पोहोचायच्या आधीच ती भारतासाठी कदाचित सगळ्यात बोल्ड ऑलिम्पिक होप बनली आहे. स्क्वॉश हा असा स्पोर्ट आहे जिथे एक्सपिरियन्स, स्टॅमिना आणि टॅक्टिकल मॅच्युरिटी खूप मॅटर करते. हा गेम फक्त पॉवरचा नाही तर पेशन्स, डिसिजन मेकिंग आणि मेंटल टफनेसचा आहे. आणि अशा स्पोर्टमध्ये 17 वर्षांची मुलगी प्रोफेशनल सर्किटवर डॉमिनन्स दाखवते. हे खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये वॉशिंग्टन मध्ये झालेल्या स्क्वॉश ऑन फायर ओपन 2026 मध्ये अनाहतने आपला पहिला PSA वर्ल्ड इव्हेंट टायटल जिंकला. आणि ते पण ज्युनियर लेवल नाही तर प्रोफेशनल PSA ब्रॉन्झ लेवल टुर्नामेंट. ही विक्ट्री फक्त एक ट्रॉफी नव्हती. फायनल मध्ये अनाहतने वर्ल्ड नंबर 10 आणि टॉप सीड प्लेअरला फक्त 26 मिनिट्स मध्ये स्ट्रेट गेम्स मध्ये हरवलं. स्कोर लाईन होता 12-10, 11-5 आणि 11-7. कॉन्फिडेंट, डॉमिनंट आणि फिअरलेस. अशा प्रेशर सिच्युएशन्स मध्ये एक्सपिरियन्स इंटरनॅशनल प्लेअर समोर इतका कंपोज परफॉर्मन्स देणं हे खरंच इलाइट माइंडसेटचं लक्षण आहे. या एका विक्ट्रीमुळे अनाहतने अजून एक मोठा माइलस्टोन अचीव केला. ती वर्ल्ड टॉप 20 रँकिंग्स मध्ये एंटर झाली आणि हे करताना ती यंगेस्ट एशियन वुमेन ठरली जिने हा फीट अचीव केला. असं नाही की ती वर्षानुवर्ष सर्किट ग्राइंड करून वर आली. फक्त 26 प्रोफेशनल टुर्नामेंट्स मध्ये ती टॉप 20 मध्ये पोहोचली. हा पेस ऑफ ग्रोथ स्क्वॉश सारख्या स्पोर्ट्स मध्ये खूपच रेअर आहे. अनाहतचा 2025 आणि अर्ली 2026 सीझन पण तितकाच इम्प्रेसिव्ह होता. ती कॅनेडियन विमेन्स ओपन सारख्या सिल्वर लेवल टुर्नामेंट मध्ये सेमीफायनल्स पर्यंत पोहोचली. ब्रिटिश ज्युनियर ओपन अंडर 19 मध्ये रनरअप राहिली आणि इंडियाला फर्स्ट एव्हर स्क्वॉश वर्ल्ड कप टायटल जिंकण्यात पण इम्पॉर्टंट रोल प्ले केला. ज्युनियर सक्सेस पासून सिनियर प्रोफेशनल सर्किट पर्यंतचं ट्रान्झिशन जेव्हा इतकं स्मूथ असतं तेव्हा ते फक्त टॅलेंट नाही तर स्ट्रॉंग सिस्टम आणि मेंटॅलिटी दाखवतं. पण अनाहतची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ फक्त स्किल नाही, ती आहे मेंटल स्ट्रेंथ. वॉशिंग्टन टुर्नामेंट मध्ये काही राउंड्स मध्ये ती प्रेशर मध्ये होती, पण तिने कमबॅक केला, रॅलीजला कंट्रोल केलं आणि पॅनिक न करता स्मार्ट स्क्वॉश खेळले. एक्सपर्ट्स आणि कॉमेंटेटर्सने पण हे पॉइंट आउट केलं की तिचा कोर्ट अवेअरनेस, शॉट सिलेक्शन आणि काम बॉडी लँग्वेज हे सगळं एक मॅच्युअर चॅम्पियन सारखं दिसतं, जरी ती अजून टीनेजर असली तरी. इंडियन स्क्वॉश साठी हा मोमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. स्क्वॉश मध्ये जोशना चिनप्पा आणि दीपिका पल्लिकल सारख्या लेजंड्सने पाथ ओपन केला. पण अनाहतचं राईज एक नवीन एरा सिग्नल करतो, कारण की स्क्वॉश आता ऑफिशियली LA 2028 ऑलिम्पिक्स मध्ये डेब्यू करणार आहे. आणि एक्झॅक्टली अशा टाइमला इंडियाकडे एक असा ऍथलीट आहे जी एज वाईज पण फ्युचर मध्ये आहे आणि परफॉर्मन्स वाईज पण ऑलरेडी वर्ल्ड इलाइट सोबत कम्पीट करतेय. हे सगळं फक्त एक इंडिव्हिज्युअल सक्सेस नाही, हे इंडियन स्पोर्ट्स इकोसिस्टम मधला एक शिफ्ट रिफ्लेक्ट करतो. बेटर एक्सपोजर, इंटरनॅशनल टूल्स, सायंटिफिक ट्रेनिंग, कोचिंग आणि कॉम्पिटिशन स्ट्रक्चरमुळे आता इंडियन ऍथलीट्सला ग्लोबल स्टेजवर सस्टेन करणं पॉसिबल होत आहे. अनाहतची जर्नी दाखवते की ज्युनियर मेडल्स फक्त एंड गोल नाही राहिले, ते प्रोफेशनल एक्सिलेन्सचा स्टार्टिंग पॉइंट होत आहेत. पण चॅलेंजेस अजून पुढे आहेत. प्रोफेशनल स्क्वॉश सर्किट खूप डिमांडिंग आहे. फिजिकल लोड, इंजरी मॅनेजमेंट, शेड्यूल प्लॅनिंग आणि टॅक्टिकल इव्हॉल्युशन लागत राहतं. रँकिंग्स वाढल्या तर कॉम्पिटिशन पण टफ होत जातं. एक्सपिरियन्स प्लेयर्स माइंड गेम्स, पेस व्हेरिएशन आणि लॉंग रॅलीज मध्ये टेस्ट करतात. अनाहत या सगळ्या चॅलेंजेसला कसा हँडल करते ते तिचे लॉंग टर्म लेगेसी डिसाइड करेल. तरी पण एक्साइटमेंट फक्त यासाठी नाही की ती जिंकत आहे, एक्साइटमेंट यासाठी आहे कारण की ती पॉसिबिलिटी रिप्रेझेंट करते. एक असं फ्युचर जिथे इंडिया स्क्वॉश मध्ये मेडल कंटेंडर असेल, एक असं फ्युचर जिथे ऑलिम्पिक पोडियमवर इंडियन फ्लॅग स्क्वॉश कोर्टमुळे वेव्ह होईल, आणि एक असं फ्युचर जिथे एक 17 वर्षाची मुलगी इन्स्पिरेशन बनून लाखो मुलींसाठी स्पोर्ट चूज करायला मोटिवेट करेल. आता अनाहत सिंग LA 2028 मध्ये इंडियासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकून इंडियन स्क्वॉशचा इतिहास बदलून एक नवीन स्पोर्टिंग एरा स्टार्ट करू शकेल का? तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला फॉलो करायला विसरू नका.